5 जानेवारी 1999 कन्नड तालुका छत्रपती संभाजीनगर इथे जन्मला विशाल प्रकाश तेलुरे। घरामध्ये आई वडील, 4 बहिणी आणि हा धरून टोटल 7 लोकांचा समावेश। नंतर विशाल यांच्या वयाच्या 5व्या वर्षी त्यांच्या वडिलांचा काही कारणास्तव देहांत झाला आणि नंतर त्यांच्या घराची पूर्ण जिम्मेदारी त्यांच्या आईच्या खांद्यावर आली। त्यांची आई मुलांचं पोट भरण्यासाठी शेतामध्ये जाऊन काम करायची, लोकांच्या घरी जाऊन भांडी वगैरे धुणं त्यांचं पोट भरायची। पण विशाल मात्र हे सर्व बघून एक वेगळाच विचार करत बसायचा। विशाल एक दिवस असा रस्त्याच्या कडेला बसलेला होता निवांत आणि विचार करत होता, कारण त्याला माहित होतं की माझी आई किती मेहनत करते। तर रस्त्यावर बसलेला असताना त्याच्या समोरून एक मुलगा वर्दी घालून त्याच्या आईला बाईकवरून घेऊन जात होता। त्या क्षणी त्याच्या मनामध्ये आलं की मी सुद्धा एक दिवस अशीच वर्दी घालणार आणि माझ्या आईला असंच बाईकवर फिरवणार। तर असंच करता करता विशाल मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर त्याला काही गोष्टी कळायला लागल्या। त्याने सुरुवात केली अभ्यास करायला आणि करता करता त्याने 2018 मध्ये पहिली भरती दिली आणि त्यामध्ये त्याने ग्राउंड क्लिअर केलं, पण अभ्यास कच्चा असल्यामुळे तो अपात्र ठरला। विशाल साहेबांना मुळातच माहित होतं की माझ्या हातून खूप मोठी संधी गेलेली आहे। त्यानंतर अचानकच त्यांच्या लाईफमध्ये आला 2020 म्हणजे कोरोना काळ। घरची परिस्थिती खूप गरीब हो, काय करणार। तर कोरोना काळामध्ये घरी आले, आईला मदत करू लागले, शेतामध्ये काम करायला लागले, पेपर वगैरे वाटायला काम करायला लागले। ते खूप त्यांनी मेहनत केली आणि मेहनत करता करता अभ्यास सुद्धा कंटिन्यू ठेवला आणि असेच काही दिवस निघून गेले आणि नंतर अचानकच नेक्स्ट भरती निघाली, लोहमार्ग पोलीस भरती, आणि त्यामध्ये त्यांनी मेहनत केली, ग्राउंड काढलं, पेपर, आणि आज ते 2 वर्ष 6 महिने पोलीस सेवेत कार्यरत आहेत। तर मित्रांनो, यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं? जिद्द, चिकाटी आणि केलं तर काही होऊ शकतं। यस।